नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर नेहमीच एक खोटा आरोप केला जातो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवरच बोलते. मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्मांतील अंधश्रद्धांवर आणि काहीच बोलत नाही, असा एक धादांत खोटा आरोप केला जातो आणि तसा खूप प्रचारही केला जातो. तर हा आरोप कसा खोटा आहे हे पुराव्यासह सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्हिडिओमध्ये असे काही पुरावे आपणासमोर सादर करत आहे की ज्याच्यामध्ये अनीसने हिंदू सोडून अन्य धर्मातील अंधश्रद्धांवर काम केलेलं आहे. ही काही निवडक प्रकरणे आहेत. यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रकरणं अनीसनं हाताळलेली आहेत हिंदू सोडून इतर अन्य धर्मातील. पण व्हिडिओमध्ये वेळेची मर्यादा आणि माझ्यासमोर जी PDF आहे ती PDF बनवताना सुद्धा खूप श्रम करावे लागलेत. खूप जुनी प्रकरणं, जुने पुरावे गोळा करावे लागलेत. जुनं साहित्य, जुने पेपर, जुनी कात्रणं सगळं मिळवावे लागलेत आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे सगळं एकत्र करणं शक्य नाही. पण काही निवडक प्रकरणं पाहिली तरी आपल्याला समजू शकते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केवळ हिंदूच नाही तर सगळ्याच धर्मातील अंधश्रद्धांच्याबद्दल काम केलेलं आहे. तर चला आपण सगळी प्रकरणं एक एक करून बघूया. ही PDF आपण पुढं बघू. पहिलंच प्रकरण आहे आफ्रिकेतील अंधश्रद्धा. आता आफ्रिका खंडामध्ये काही हिंदू धर्म नाही. आफ्रिका खंडात जे पण धर्म असतील तर तिथल्या अंधश्रद्धांच्याबद्दल डॉक्टर हमीद दाभोलकरांनी लिहिलेला हा लेख आहे. हा लेख कुठं लिहिला आहे तर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या मे 2018च्या अंकामध्ये. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र आहे. या PDF आलेले बरेचसे पुरावे या मुखपत्रातील आहेत. ज्यावेळी अनीसनं एखादी केस हाताळली त्यावेळी त्याचं रिपोर्टिंग अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये करते. तर त्यातीलच हा एक लेख आहे. दुसरा लेख आहे मुस्लिम वाघवाले समाज जात पंचायती विरोधी गुन्हा. मुस्लिम वाघवाले समाज नाव वाचल्यावरच आपल्याला लक्षात येईल की हा एक मुस्लिम जात समूह आहे. त्याचं रिपोर्टिंग आहे एप्रिलच्या अंकामध्ये. पुढं महाराष्ट्र अनीसतर्फे बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिरे संपन्न. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जी शिबिरं झाली त्याचं हे रिपोर्टिंग आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी बकऱ्याचं रक्त कुर्बान करण्यापेक्षा स्वतःचं रक्त कुर्बान करा अशी थीम घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करते दरवर्षी. मुस्लिम बाबाचा भांडाफोड फेब्रुवारी 2019च्या अंकातील रिपोर्टिंग आहे. मुस्लिम बाबा गणी कादर नाव आहे त्याचं. आपण पुढं बघू. अजून शीर्षकच वाचा, मी मोठं करतो, तुम्ही स्वतःच शीर्षक वाचा. चर्चच्या बिशपकडून लैंगिक अत्याचार. केरळमधील घटना. चर्चच्या बिशपकडून लैंगिक अत्याचार केरळमधील घटनेवर प्रभाकर नानावटे यांचा लेख आहे. 2018च्या अंकातील लेख, ऑक्टोबर 2018. मुस्लिम बाबावर अनीसकडून केलेलं कारवाईचं रिपोर्टिंग. शीर्षक वाचा. हसरत अब्दुल्ला गारिशा कादरी बनवडी शरीफ हे दर्ग्याचं नाव आहे. तिथल्या भोंदू बाबावर केलेल्या कारवाईबद्दल हे रिपोर्टिंग आहे. पुढं बघू. बघा, शेख बाबाच्या आश्रमात युवतीचे लैंगिक शोषण त्याच्याबद्दलचं हे रिपोर्टिंग आहे. त्याच्यावर मे 2018च्या अंकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मौलवीला अनीसचे आव्हान. बघा, मुल्ला मौलवींना अनीस आव्हान देत नाही असा आरोप केला जातो. झाडाचे फळ खाल्ल्यानंतर मुलगा होतो असा त्या मौलवीचा दावा. त्याला अनीसने आव्हान दिलं होतं. कुठलं आहे? खुलताबादचं प्रकरण आहे, खुलताबाद येथील. पुढं बघू. जैन मंदिरात केशर पडल्याची अफवा त्याबद्दल सुद्धा अनीसनं लिहिलेलं आहे 2018च्या अंकामध्ये. मुस्लिम बोहरा समाजातील खतना प्रथेबद्दल लिहिलेलं आहे. मुस्लिम बोहरा समाजातील स्त्रियांच्या खतना प्रथेविरुद्ध जनजागृती. त्या अनीसने केलेल्या जनजागृतीचं रिपोर्टिंग आहे मे 2019च्या अंकामध्ये. आपणाला हे सगळे लेख जर वाचायचे असतील, ही PDF वाचायची असेल
तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, आपण तिथून हे PDF डाउनलोड करा आणि वाचा. पुढं, चर्चच्या भिंतीआडचा दगडी भिंतीआडचा आक्रोश. चर्चच्या दगडी भिंतीआडचा आक्रोश शीर्षकावरूनच पुरेसं स्पष्ट आहे. चर्च हे ख्रिस्ती धर्माचं प्रार्थनास्थळ, तिथं होत असलेल्या शोषणाबद्दल लेख लिहिलेला आहे मार्च 2019च्या अंकामध्ये. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अत्याचाराला बळी पडलेल्या तरुणीची कहाणी. नादियाला सलाम. मुस्लिम धर्मचिकित्सा, मुस्लिम बाबावर अनिसने केलेली कार्यवाही. शीर्षक बघा. करणी चमत्काराने लागली पैशाची चटक, स्टिंग ऑपरेशनने झाली अलगद अटक. आशा धनाले यांनी लिहिलेलं हे रिपोर्टिंग आहे. पुढं बघू. मुस्लिम बाबावरील कारवाई. कुठली? हजरतच्या दैवी शक्तीचे आमिष दाखवून 2 मुलींवर बलात्कार. बाबा बुवा, कोणत्याही धर्मातील बाबा बुवा असले तरी ते सारख्याच पद्धतीचे असतात, सारखेच नीच असतात, हे आपल्या लक्षात येईल. धर्मांधांपासून प्राध्यापक महमूद यांना वाचवा, ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन. आणि त्याबद्दल लिहिलेले आहे रवी आमले यांनी. सोमालियात अंधश्रद्धेविरोधात लढणाऱ्या प्राध्यापक महमूद यांच्या लढ्याची माहिती दिलेली आहे मे 2020च्या अंकामध्ये. व्हॅटिकन धर्मपीठ, ख्रिश्चनांचे धर्मपीठ व्हॅटिकन सिटी इथल्या बुवाबाजीवर डॉक्टर हमीद दाभोलकर यांचा लेख आहे विवेकाच्या वाटेवर या पुस्तकात. व्हॅटिकनमधील बुवाबाजी शीर्षक वाचा. हा लेख लिहिलेला आहे हमीद दाभोलकर यांनी त्यांच्या विवेकाच्या वाटेवर पुस्तकामध्ये. मदर तेरेसा यांना संत घोषित करण्यासाठी त्यांच्या चरित्राला चमत्कार चिकटवण्याच्या प्रयत्नाविरोधात आणि ख्रिश्चन धर्मातील संत घोषित करण्याच्या पद्धतीविरोधात डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी लिहिलेला लेख पुस्तक आहे विवेकाच्या वाटेवर. लेखाचे शीर्षक बघू. मदर तेरेसांचे संतपद आणि चमत्कार. विवेकाच्या वाटेवर हे पुस्तक जरूर वाचा. पुढे बघूया. मुस्लिम सत्यशोधक मंडळाला बळ द्यायला हवे, खरोखर बळ द्यायला हवे. अनिसनं नेहमी त्यांची स्तुती केली आहे. जे लोक धर्मचिकित्सा करतात, अंधश्रद्धांच्या विरुद्ध लढतात, मग ते दुसऱ्या धर्मातील असतील तरीही. पुढं, तिहेरी तलाक आणि समाज बदलाची लढाई. कोणी लिहिलं आहे? हमीद दाभोलकर यांनी लिहिलेला लेख आहे विवेकाच्या वाटेवर या पुस्तकात. मुस्लिम धर्मातील तिहेरी तलाकची पद्धत. सावध ऐका पुढल्या हाका. काय आहे? विविध धर्मातील वाढत्या धर्मांधतेबद्दल. केवळ एकच धर्म नाही, केवळ एकच असं कुठला धर्मांधता पोचतोय असं नाही. सगळ्याच धर्मांमध्ये धर्मांध लोक आहेत आणि त्याबद्दल हा लिहिलेला लेख आहे. पुढचा लेख आहे दाऊदी बोहरा या मुस्लिम पंथामधील अंधश्रद्धेवर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेला लेख. स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेला लेख आहे. दाऊदी बोहरा या मुस्लिम पंथामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्याच्यावर स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेले पुस्तक विचार तर कराल. पुढं शीर्षक वाचा लेखाचे. येशूचे कफन. कोणी लिहिलं आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. पुस्तक आहे विचार तर कराल. फक्त शीर्षके वाचा. मीरा वली बाबाच्या दर्ग्याचा कबुली जबाब. बघा, नरेंद्र दाभोलकरांचं पुस्तक अंधश्रद्धा विनाश आहे, त्या पुस्तकातला लेख आहे. करम अली दरवेशचा पुकार. करम अली दरवेश नावावरून कळते कोणत्या धर्माबाबत आहे ते. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेलं पुस्तक अंधश्रद्धा विनाश आहे, जरूर वाचा. ह्या पुस्तकांच्या लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे आपण ते ऑनलाईन विकत घेऊ शकाल. जहर उतरवणारा दुवा. कटकोणीतील दर्गा. ला वहीद रहमान मोहर्रमच्या दिवशी दुवा देतात. कटगुणीतील दर्ग्यावर चालत असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकाराबाबत अनिसने केलेल्या कारवाईबाबत स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा लेख आहे. पुस्तक आहे अंधश्रद्धा विनाश आहे. पुढे बघूया. लंगरचा चमत्कार. हे सांगली जिल्ह्यातलं नागराळे गाव, तासगाव तालुक्यात नागराळे गाव आहे, तिथल्या दर्ग्याबाबतचं काहीतरी चमत्कार आहे. पीर आहे, पीर छोटासा पीराचं स्थान आहे. गैबी बाबाचा पीर म्हटलं जातं त्याला. त्या गैबी बाबाच्या पीराबाबतचा जो चमत्कार आहे त्या तिथं केलेल्या कारवाईबाबत, अनिसनं केलेली कारवाई त्याबाबत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलं आहे.
चला शीर्षक वाचा. देवाचे अस्तित्व आणि येशूचे चमत्कार सिद्ध करण्यासाठीचे अवैज्ञानिक समर्थन. ख्रिश्चन परिसंवादातील अवैज्ञानिक दाव्यांची पोलखोल. ख्रिश्चन परिसंवाद झाला, त्याच्यामध्ये काही अवैज्ञानिक दावे केले गेले आणि त्याची पोलखोल अन्नीसने केली आपल्या 2022च्या वार्षिक अंकात. पुढं शीर्षक वाचू आधी. धार्मिक सहिष्णुता एक अतिसंवेदनशील भावना. प्रेषिताचा अपमान केला म्हणून झुंडीने हात तोडला. ख्रिश्चन नाही, प्रेषिताचा हात तोडला म्हणून आपण बघू यात दिलेलं आहे. एका प्राध्यापकाला मुस्लिम धर्मातील धर्मांध समुदायाने दिलेल्या त्रासाची ही हकीकत आहे. वृद्धेच्या घरात खोट्या पैशांचा पाऊस. हनीफ शेख, इथं नाव दिले बघ, हायलाईट केलेलं आहे. हनीफ शेख या मांत्रिकानं जी बोवाबाजी केली, पैशाचा पावसाचं आमिष दाखवलं, त्याबाबतची कारवाई अन्नीसने केलेली, त्याचं रिपोर्टिंग आहे. करणी काढण्यासाठी 6 लाखांची कबुतरे देऊन मांत्रिकाकडून फसवणूक. कोण आहेत बुवा? कुत्तुबुद्दीन नजमी, हकीमुद्दीन, हे मुद्दाम हायलाईट केलेले आहेत. ह्या बुवांवर अन्नीसने केलेली कारवाई. पुढं बघूया. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे महत्त्वाचं प्रकरण आहे. वसईमधील हा जो बुवा होता, त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल व्हायचे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्नीसने स्वतः तक्रार करून पोलिसांना या बाबावर कारवाई करायला भाग पाडलं. अन्नीसच्या पुढाकाराने, अन्नीसच्या तक्रारीवरून पोलिसांनी या बाबावर कारवाई केली. पण अजूनही कारवाई होऊनही आणि हा बाबा आता मरण पावलेला असूनही याचे जुने व्हिडिओ आत्तासुद्धा पुन्हा व्हायरल होतात आणि अन्नीसला प्रश्न विचारला जातो, कुठं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती? ह्या ख्रिश्चन बाबावर कधी कारवाई करणार? त्यांना ही अंधश्रद्धा दिसते का? अरे बाबांनो, हा बुवा मरून पण गेला, ह्या बुवावर अन्नीसने कारवाई पण केली. अन्नीसच्याच पुढाकाराने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याचं हे रिपोर्टिंग आहे 2016 सालचं, मार्च 2016च्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामधील हे रिपोर्टिंग आहे. इतकं सगळं असूनही अन्नीसचे विरोधक तेच जुने व्हिडिओ पुन्हा पसरवतात. पुढे जाऊया आपण. कटगुंचा दर्गा, तिथल्या दुवा प्रकरणाबद्दल नरेंद्र दाभोळकरांनी लिहिले ऐसे कैसे झाले बंधू या पुस्तकात. रमजान गुंडू शेख या बाबाच्या बुवाबाजीबाबत ऐसे कैसे झाले बंधू पुस्तकात स्वतः नरेंद्र दाभोळकरांनी लिहिले. यांच्यावर कारवाई केलेली आहे अन्नीसनं, हे काही नुसतंच लिहिलेलं नाही. ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धेबाबत काय लिहिलेलं आहे? हे मेजर एडवर्ड मूर, हे आपण मुळातूनच वाचावं. पुस्तक वाचा. पुस्तकाचं नाव आहे ऐसे कैसे झाले बंधू. अशा प्रकारे अनेक प्रकरणं आहेत, अनेक चिकित्सेचे प्रकरणं आहेत, कारवाईची प्रकरणं आहेत, प्रबोधनाची प्रकरणं आहेत. बाबूभाई पठाण, बाबूभाई पठाणवर केलेली कारवाई, इकडं अनवर खान बाबावर केलेली कारवाई, इकडं रईसा बेगम शाह भोंदूबाईवर केलेली कारवाई, पुढं गुलशन साईजी उर्फ आसिफ अहमद ह्या बाबावर केलेली कारवाई, इकडं सुफी मियाँ सुलतान शहाबाबा यस पठाण हे हायलाईट केले, या बाबांवर केलेली कारवाई. ख्रिश्चन बुवाबाजी करणाऱ्या अमृता कांबळे या बाईवर केलेली कारवाई. हे सगळं वाचा तुम्ही ऐसे कैसे झाले बंधू या पुस्तकात. साहिब जादी नावाची बंधू महिला, परत फ्रान्समधील लुड्स गावातील व्हर्जिन मेरी या चर्चेसंबंधातील अंधश्रद्धेचा समाचार स्वतः नरेंद्र दाभोळकरांनी घेतलेला आहे ऐसे कैसे झाले बंधू या पुस्तकात. मिरजेचा करीम बाबा, त्याच्यावर कारवाई केलेली, त्याबाबत नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलेलं आहे. येशूच्या चमत्काराचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी येशू प्रभूचे नाव घेऊन समाचार घेतला आहे.
पुस्तक ऐसे कैसे झाले बंधू, आपण जरूर वाचा. येशूच्या अनुयायांना हा विरोध मात्र अजिबात चालत नाही वगैरे. आपण जरूर वाचा. खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत ही. नरेंद्र दाभोलकरांची ही जी पुस्तकं आहेत ती वाचताना अजिबात कंटाळा येत नाही आणि आपण थक्क होतो. त्यांची विचारपद्धती आणि त्यांची कार्यपद्धती, त्यांनी किती धाडसानं काही प्रकरणं हाताळली, हे सगळं पाहणं खूपच मनोरंजक तर आहेच, पण तितकंच उद्बोधक, प्रबोधक आहे. रसदी व्हर्सेस खतामी, इथं खोळ्यांचा बाजार म्हणून काय लिहिलं आहे, UFO याच्याबद्दल काहीतरी लिहिलं आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांबद्दल लिहिलेलं आहे. इकडं बघा, सप्टेंबरच्या अंकात सप्टेंबर 1999, ही जुनी पानं खूप जुनी आहेत. इकडचं पान, डाव्या बाजूचं जे पान आहे ते मे 1999 सालचं आहे आणि उजव्या बाजूचं जे पान आहे ते सप्टेंबर 1999 सालचं आहे. त्या काळातले हे लेख आहेत आणि हे सगळे इतर धर्म, ख्रिश्चन धर्म, हे बघा, ख्रिश्चनांमध्ये चातुर्वर्णी व्यवस्था असण्याचे काही कारण नाही. ख्रिश्चन धर्मामधली काही धर्मचिकित्सा केलेली आहे. पुढं बघा, मोहम्मद पैगंबराच्या नावाने वाटल्या जात असलेल्या पत्रकाचा समाचार, इस पर्ची को बांटने से 4 दिन में लाभ होगा. अशा प्रकारचे पत्रकं आपल्याकडे पण येतात. आपल्याकडे पण अशी पत्रकं येतात. मुस्लिम धर्मात सुद्धा अशी काही पत्रके वाटली जातात. त्यांचाही समाचार अनिसने घेतलेला आहे. बनेल मौला आणि भोंदू फरीदा यांची बुवाबाजी उघड, अनिसने केलेली कारवाई, ही अनिसने केलेला पर्दाफाश, पोपशाहीतील कलंकित कारनामे ठळक करतोच. डोळ्याला दिसावं म्हणून मी या लेखाचं शीर्षक मोठं करतोय. ज्यांना दिसत नाही ना ते त्यांच्यासाठी हे आहे, पोपशाहीतील कलंकित कारनामे. बघा, शीर्षकच पुरेसे बोलके आहे. व्यंगचित्र पहा. मी मुद्दाम हे व्यंगचित्र मला मोठं करून दाखवतो आणि वाचून दाखवतो. तुमची पोपशाही वाचल्यावर पोप आणि पाप यामध्ये काहीच फरक नसल्याचं लक्षात आलं. किती मार्मिक, किती टोकदार आणि किती तिखट टिप्पणी करणारं हे व्यंगचित्र आहे आपल्या लक्षात येईल. इतकं तिखट व्यंगचित्र एखाद्या वर्तमानपत्राला छापण्याचं धाडसही होणार नाही. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र अनिवा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकामध्ये छापलं होतं 2005 साली, जून 2005. पुढं बघूया, मुस्लिम समाजातील अनुभवलेल्या अंधश्रद्धा, सईदा जमीर खान यांचा लेख आहे. प्रेमसंबंधातून जैन साध्वीचा खून, बघा, जैन धर्मातील चिकित्सा, जैन धर्मातील एका घटनेवर टाकलेला प्रकाश. शीर्षक वाचा, चालते व्हा पोप महाशय. असं शीर्षक देणं हे सर्वसामान्य वर्तमानपत्रांना, सर्वसामान्य मासिकांना शक्य नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अशी शीर्षके दिलेली आहेत. काय आहे या लेखामध्ये? इटलीमध्ये पोपला होत असलेल्या वैज्ञानिकांच्या विरोधाची दखल घेतलेली आहे. पुढं बघूया, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी मुल्ला मौलवींचा विरोध डावलून राबवलेल्या ग्रामीण बँक चळवळीची गोष्ट. अखेर काळ आमच्या बाजूने होता. मोहम्मद युनूस सध्या बांगलादेशचे हंगामी राष्ट्राध्यक्ष किंवा हंगामी पंतप्रधान म्हणू, म्हणजे राष्ट्रप्रमुख आहेत ते सध्या बांगलादेशाचे. ते मोहम्मद युनूस यांनी तिथल्या मुल्ला मौलवींचा विरोध डावलून तिथे एक चळवळ राबवली, ग्रामीण बँक चळवळीची गोष्ट. त्याचं रिपोर्टिंग या अंकामध्ये आहे. अंक आहे मे 2008चा. पुढं, अमेरिकेतल्या शेकडो धर्मगुरूंना एड्स झाल्याच्या बातमीवर आधारित लेख. तसंच त्याच्या खाली कुवेतमधील अलिया शुहेब या धर्मचिकित्सा करणाऱ्या प्राध्यापिकेची कथा. हे ख्रिश्चन धर्मामधलं एक प्रकरण, एक म्हणण्यापेक्षा अनेक प्रकरणं, आणि हे मुस्लिम धर्मामधलं एक प्रकरण. मुस्लिम स्त्रीने कपाळावर टिकली लावणे, त्या टिकली लावण्याबद्दलचं काहीतरी एक प्रकरण आहे. तुम्ही वाचू शकता. मी PDF ची लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. मी फक्त उल्लेख करतो आहे आपणाला समजा म्हणून. सांगलीत मौलाना जमीर मुजावर या भोंदू बाबाला सक्त मजुरी. ही सांगली जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार झालेली पहिली शिक्षा.
एक लढाई जी बांगलादेशाने जिंकलीच पाहिजे. काय आहे हे विषय? बांगलादेशातील मुस्लिम धर्मांधतेविरोधात लिहिलेला लेख. जे म्हणतात ना, बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार वगैरे त्याच्यावर अनिस बोलत नाही किंवा पुरोगामी बोलत नाहीत. त्याला हे उत्तर आहे. मुस्लिम धर्मांधतेविरोधात कधी मे 2015 सालीच अन्नीसनं लेख लिहिलेला होता, प्रकाशित केलेला होता. मौलवीचा महिलेवर बलात्कार करणाऱ्या मौलवीवर कारवाई. ख्रिश्चन पास्टरवर अन्नीसने केलेली कारवाई. बघा वाचा शीर्षक. भुते काढणारा पास्टर गजाआड. सांगलीतलं प्रकरण आहे, मिरज येथील. पुढं बघू. जैन धर्म मूळचा आणि आजचा. जैन धर्माची चिकित्सा. वार्षिक अंकात कुठला वार्षिक अंक? 2010चा वार्षिक अंक. परत हा 2001चा वार्षिक अंक आहे, आजपासून 23 वर्षांपूर्वीचा. त्याच्यामध्ये अजमेरच्या मुईनुद्दीन चिश्ती या दर्ग्याला प्रत्यक्ष भेट देऊन केलेली चिकित्सा. ख्वाजाची करामत. खूप जुने अंक आहेत हे जुने अंक ज्यांना पाहिजे असतील त्यांनी कमेंट करा. त्यांना मी जुन्या अंकाची PDF वगैरे पाठवण्याचा प्रयत्न करीन, शक्यतेनुसार जे सध्या उपलब्ध होतील ते. माझ्याकडे काही आहेत पण PDF नाहीत, फोटो काढावे लागतील. वेळ देणं खूप आवश्यक असतं आणि वेळेचा प्रॉब्लेम आहे, पण माझ्या शक्यतेनुसार मी प्रयत्न करेन. पुढं. एका नास्तिक माणसाच्या कोटाची हकीकत. काय विषय आहे? ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला ख्रिस्ती धर्मगुरूंनी देहदंडाची शिक्षा फरमावली. त्याच्या संदर्भातील कथा ही. ख्रिस्ती धर्मगुरूंनी दिलेली शिक्षा. ख्रिस्ती धर्माबद्दल बोला, मुस्लिमांबद्दल बोला असं नेहमी आव्हान दिलं जातं. त्या आव्हानाच्या आधीच अनीसनं हे सगळं केलेलं आहे. 2004 सालच्या वार्षिक अंकातील ही कथा आहे. वाचा शीर्षक वाचा. बाजिलिका चर्च शवपेटीतील अवशेष नक्की कोणाचे? वार्षिक अंक 2004. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक 2004. ऑलरेडी ख्रिश्चन धर्मावर अन्नीस बोललेली आहे. ऑलरेडी मुस्लिम धर्मावर अन्नीस बोललेली आहे. ऑलरेडी इतर सगळ्या धर्मांवर अन्नीस काम करत आहे. तरीही लोकांची दिशाभूल करण्यासाठी तुम्हाला फक्त हिंदू धर्मच दिसतो का असा सवाल विचारला जातो. बौद्ध धर्म. असं म्हटलं जातं की बौद्ध धर्म विज्ञानवादी धर्म आहे. काही अंशी ते खरंही आहे, पण तरीही शेवटी तो धर्मच आहे आणि त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा घुसलेल्या आहेत. तर त्यातीलच एका अंधश्रद्धेची ध्यानम शरणम गच्छामी या शीर्षकाखाली चिकित्सा केलेली आहे प्रभाकर नानावटी यांनी. विपश्यनेबद्दल लिहिलेलं आहे. मुळातून वाचायचं असेल तर तुम्हाला मला कमेंट करा, मी प्रयत्न करतो तुम्हाला याची PDF देण्याचा. मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धा आणि असमानता या विरोधात लढा देणाऱ्या रजिया पटेल यांची मुलाखत. बघा वार्षिक अंक 2019चा. त्याच्यामध्ये रजिया पटेल यांची मुलाखत आहे. इकडं एवढा एकच परिच्छेद वाचा म्हटलं आहे. वार्तापत्रातीलच एक पान आहे. आपण व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण वाचू शकता. मी थोडंसं अजून मोठं करतो तुम्हाला दिसावं म्हणून. पॉज करून व्हिडिओ आरामात हे वाचू शकता. पुढं. मदर तेरेसा. अनेक वेळा अनीसवर टीका करण्यासाठी हा मुद्दा वापरला जातो की तुम्ही मदर तेरेसांना संत घोषित करण्याला आक्षेप का घेतला नाही. पहिली गोष्ट, मदर तेरेसांना चमत्काराच्या आधारे संत घोषित करणारे लोक भारतातील नव्हते. त्यांना भारतीय नियम, भारतीय राज्यघटना लागू नव्हती. दुसरी गोष्ट, तरीही अन्नीसनं त्याविरुद्ध आवाज उठवला होता. तरीही अन्नीसनं अगदी व्हॅटिकन सिटीशी मेलद्वारे संपर्क साधून त्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्याची हकीकत ऐसे कैसे झाले बंधू या पुस्तकात स्वतः नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेली आहे. आपण हे पुस्तक मिळवून जरूर वाचावं. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची ही लिंक मी टाकतो. अंधेरीतील बंधुभावाला पोलिसांकडून अटक. जंगू अब्दुल मुलानी या बंधुभावावर कारवाई केल्याचं 2023 सालचं प्रकरण आहे. कुठल्याही साताऱ्याचं. आपण बंधुभावाचं नाव वाचू शकता.
जंगू अब्दुल मुलानी, अंभेरी, कोरेगाव तालुक्यातलं. इथं हिजाब सक्तीच्या विरोधात लढणाऱ्या स्त्रिया, त्याचबरोबर अन्नीसचा दावा आणि दुवा प्रकल्पचा जो दर्गा आहे, सायलेनी बाबाचा दर्गा, तिथं मानसिक आजारी असलेल्या लोकांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला चॅलेंज म्हणून किंवा त्याला काउंटर म्हणून अन्नीसनं दावा प्रकल्प सुरू केला आहे. तुम्ही तिथं दुवा घेताय, पण दावा आमच्याकडे घ्या आणि आमच्याकडेच बरं व्हा, असा एक प्रकल्प आहे. समडोळीतील मुजावर बाबा अखेर पोलिसांच्या जाळ्यात. पुढं हिजाब सक्ती निमित्त हिजाबचे शोध धर्मनिरपेक्ष भूमीचा मार्ग धर्मचिकित्सेचा, असा एक लेख आहे मार्च 2022च्या अंकामध्ये. महत्त्वाचा मुद्दा हे एवढेच नाही, ही पूर्ण वाचतो मी. याच्या कित्येक पट केसेस या PDF घ्यायचे राहिलेले आहेत. वेळेची मर्यादा होती. मर्यादित वेळेत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे जेवढे अंक उपलब्ध झाले, जेवढी पुस्तके व कात्रणे मिळाली, त्यातील निवडक प्रकरणे या PDF घेतली आहेत. अनेक अप्रकाशित केसेस, म्हणजे ज्यांची कुठे प्रसिद्धीच नाहीत, पेपरमध्ये पण नाही, वार्तापत्रात पण नाही, अशाही काही केसेस आहेत. तर त्या केसेस यात आलेल्या नाहीत. पण अन्नीसच्या कामातील धर्मनिरपेक्षता लक्षात येण्यासाठी एवढे पुरेसे आहे. जिज्ञासूंचे यातून समाधान होईल. पण ज्यांना सत्य जाणून घ्यायचेच नाही, त्यांना कितीही पुरावे दिले तरी त्यांचे कधीही समाधान होणार नाही. आपण अशा लोकांना सोडून देऊया. मुळात असे लोक हा व्हिडिओ पूर्ण बघतील अशी खात्रीच नाही, शक्यताच नाही. ते व्हिडिओची शीर्षक बघूनच व्हिडिओ स्किप करतील किंवा बघणार सुद्धा नाहीत. पण ज्यांना खरोखर सत्य जाणून घ्यायचं आहे, हा व्हिडिओ बघून त्यांचं शंका निरसन झालं असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा अशी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.